किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे योगदान अविस्मरणीय। दीपक आबा साळुंखे पाटील। क्षुणेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने जवळ्यात उमाजी नाईक यांची जयंती साजरी। परकीय आक्रमणाखाली पिचलेल्या देशातील तमाम नागरिकांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट उगवावी म्हणून सर्वात प्रथम ब्रिटिशांच्या विरोधात हत्यार उपसणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान कधीच विसरता येणार नाही। राजे उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यात असलेले योगदान अविस्मरणीय होते। त्यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले। जवळा तालुका सांगोला येथे क्षुणेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या उमाजी नाईक जयंती कार्यक्रमातून ते बोलत होते। यावेळी युवा नेते डॉक्टर पियुष दादा साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे पाटील, राजाभाऊ गुजले यांच्यासह जवळा परिसरातील नागरिक आणि रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देशवासियांच्या रक्षणासाठी उमाजी नाईक यांनी ज्या पद्धतीने हत्यार उपसले त्याच पद्धतीने आज समाज व्यवस्थेतील सर्व समाजाच्या रक्षणासाठी रामोशी समाज बांधव तत्पर आहे। इमानदारी आणि विश्वास हे दोन गुण रामोशी समाज बांधवांच्या रक्तातच आहेत। त्यामुळे या समाजाचं योगदान नेहमीच स्वातंत्र्य व्यवस्थेत महत्त्वाचं राहिलंय। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी। इमानदारी आणि विश्वास हे दोन गुण रामोशी समाज बांधवांच्या रक्तातच आहेत। त्यामुळे त्या समाजाचं योगदान नेहमीच महत्त्वाचं राहिलेलं आहे। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी। उमाजी नाईक यांच्या विचारातून निर्माण झालेल्या तरुणाईमुळेच खऱ्या अर्थाने आपला देश सशक्त आणि समृद्ध होण्यास मदत होईल असा विश्वासही शेवटी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।